मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण बघणार आहोत इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील 26 नंबरचा धडा मांजरांची दहीहंडी। मुलांनो, मांजर सगळ्यांनाच आवडते, तर ह्या सुंदर आणि क्यूट अशा मांजरींवर आपण एक छान अशी गोष्ट ह्या धड्यातून शिकणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूया। एक होती आजीबाई, तिचे एक नात होती। दोघांनाही मांजरांची खूप खूप आवड होती। आजीबाईकडे 4 मांजरे होती। एकाचं नाव होतं बोकोबा, दुसरा होता सोकोबा, तिसरा काळोबा आणि चौथा साळोबा। एकदा काय झालं, आजीबाई गेली बाजारात, मांजरे होती घरात। आजीबाईने लोणी उंचावर ठेवले होते, ते मांजरांनी पाहिले होते। त्यांना लोणी मिळवायचे होते। उडी मारली तर आवाज होईल आणि सगळा बेत फुकट जाईल। मग बोकोबाने लावले सोकोबाला, सोकोबाने हाक मारली काळोबाला आणि साळोबाला। आता बोकोबा, सोकोबा, साळोबा आणि काळोबा सारे जमले, पण लोणी मिळवायचे कसे? सगळे विचार करू लागले। छोटा साळोबा फार हुशार, तो सांगू लागला, बोकोबा, आपण एकावर एक असे उभे राहू। झाले, बेट ठरला आणि बोकोबावर सोकोबा, सोकोबावर काळोबा, काळोबावर साळोबा अशी दहीहंडी तयार झाली। पलीकडे माधुरी झोपली होती। तिला अचानक जाग आली। तो काय गंमत, समोर मांजरांची दहीहंडी। तिला खूप मज्जा वाटली। तिने इकडे तिकडे पाहिले, तोच आजी दारात दिसली। माधुरी आनंदाने ओरडली, आजी आजी, लवकर ये, मांजरांची दहीहंडी पाहून घे। मांजरे एकदम घाबरली आणि लोणी टाकून पळाली। तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला मांजरांची दहीहंडी? आवडली ना गोष्ट? तर चला तर आपण ह्याच्या आता प्रश्न उत्तरे पाहूयात। वर्ग कार्य, इथे पहिला प्रश्न आहे, कोण कुणास म्हणाले? त्यातलं अ आहे, बोकोबा, आपण एकावर एक असे उभे राहू। तर ह्याचं उत्तर आहे, साळोबा मांजर बोकोबाला म्हणाला। पुढचा प्रश्न आहे, आजी आजी लवकर ये, मांजरांची दहीहंडी पाहून घे। तर माधुरी आजीला म्हणाली। पुढचा प्रश्न आहे, कोण ते लिही, मांजरांमध्ये सर्वात लहान असणारा। तर मांजरांमध्ये सर्वात लहान मांजर होतं साळोबा। मांजरांमध्ये सर्वात हुशार असणारा, मांजरांमध्ये सर्वात लहान आणि हुशार मांजर सुद्धा साळोबा हेच होतं। आजीबाई आणि नात यांना आवडणारी मांजरे, मांजरांची दहीहंडी पाहणारी माधुरी, घाबरून पळून गेलेली मांजरे। पुढचा प्रश्न आहे, का ते सांगा, दहीहंडीत साळोबा मांजर सर्वात वर उभे राहिले, कारण साळोबा मांजर सगळ्यात लहान होते। दहीहंडीत बोकोबा मांजर सर्वात खाली उभे राहिले, कारण बोकोबा मांजर हे सर्वात मोठे होते। तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला गोष्ट मांजरांची दहीहंडी? आवडलीच असेल तर अशाच नवीन नवीन धड्यांचा आणि कवितांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।